हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना छान आनंदाचा जावो, तसेच स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आज अधिक मासातील सर्वात शेवटचा दिवस म्हणजेच आज आहे सोमवती अमावस्या. तर सकाळी लवकर उठून छान अशी मी उंबरठ्याची पूजा करून घेतली, छान असं हळदीले पण केलं आणि छान अशी रांगोळी सुद्धा काढली. तर आज त्याचप्रमाणे देवांची छान अशी पूजा सुद्धा करून घेतली. तर आजच्या दिवशी पूजा वगैरे करून मग मला दीपदान करायचे आहे. तर छान असे दिवे सुद्धा बनवायचे आहेत. तर त्यासाठी मी आज सकाळी सर्व लवकरच आवरलं. तर आजच्या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी सर्व घराची स्वच्छता वगैरे करून छान अशी देवाची व तुळशीची पूजा करून घेतली. तर आपल्या शास्त्रामध्ये 33 कोटी देवता मानले जातात. तर या महिन्यामध्ये सोमवती अमावस्येला दीपदान केलेले खूप शुभ असते. त्यामुळे सर्वजण या महिन्यामध्ये केव्हाही 33 दिव्यांचे दीपदान करतात. तर मी आज सोमवती अमावस्या आहे, तर त्यामुळे मी आज दीपदान करणार आहे. तर त्यासाठी मला 33 दिवे बनवायचे आहेत. तर मैत्रिणींनो, आत्ताच घर सर्व आवरून घेतले. तर सकाळी लवकर उठून देवपूजा वगैरे केली होती, परंतु किचन साफ करायचं राहिलं होतं. तर आज पूर्ण घर सुद्धा स्वच्छ करायचं होतं, कारण आज अमावस्या देखील आहे. तर म्हटलं चला देवपूजा तर सकाळी केलीच होती, परंतु घराची स्वच्छता थोडी करायची होती. तर छान अशी किचनची आणि घराची सर्व स्वच्छता करून घेतली. तर आज 33 दिवे सुद्धा मला बनवायचे आहेत. तर आज शेवटचा दिवस आहे अमावस्येचा, त्यामुळे छान असे म्हटलं दिवे पण बनवून घेऊयात. तर आता मी इथे छान असे दिवे बनवते. तर तुम्हालाही दिवे बनवून झाल्यावर ते दाखवते. तर चला. तर इथे दिवे करण्यासाठी मी थोडेसे गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद व थोडेसे तूप घालून हे पीठ मी छान असं मळून घेते. तर या पिठाचे आपण दिवे बनवणार आहोत. तर छान असं हे मळून ठेवलं होतं मी. तर नंतर त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेतले आणि छान असे त्याचे दिवे तयार करून घेतले. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असे हे दिवे मी तयार केलेले आहेत. तर शक्यतो पीठ हे एकदम घट्ट मळायचे आणि छान त्याला तुपामध्ये चोळून घ्यायचे, म्हणजे एकदम छान असे दिवे आपले तयार होतात. तर येथे मी 33 दिवे बनवून ठेवले आहे. त्यानंतर त्यामध्ये तुपाच्या वाती करून आता ठेवणार आहे. तर येथे मला देवासाठी नैवेद्य सुद्धा करायचे होते. तर येथे मी 11 नैवेद्य तयार करून घेतले. तसेच गाईसाठी सुद्धा मला नैवेद्य दाखवायचा होता. तर मस्त असे हे नैवेद्य करून ठेवले. तर घड्याळामध्ये आता तुम्ही पाहू शकता 7 वाजले आहे. तर आता माझं सर्व उरकलं आहे. तर आता मी पंथी लावण्यासाठी जाणार आहे. इथं वाती भरून ठेवले आहे मी आणि इथे नैवेद्य सुद्धा तयार आहे. तर आता देवांना नैवेद्य पण दाखवणार आहे. तसेच गायीसाठी सुद्धा नैवेद्य मी घेतलेला आहे आणि या पंथ्या मी आता घेऊन जाणार आहे मंदिरामध्ये. तर तिथे गेल्यावर सर्व वाती प्रज्वलित करणार आहे. तर चला आता निघूया. तर चला आता आम्ही निघालो आहोत मंदिरामध्ये जायला. तर सर्व घेतले, आता तिथे गेल्यावर बघूया. चला. तर आम्ही आलो आहोत येथे गोशाळेमध्ये. तर आमच्या मंदिराच्या जवळच ही गोशाळा आहे. तर गायींना नैवेद्य वगैरे कधी दाखवायचं असेल ना, तर आम्ही येथेच जातो. तर छान असं या सर्व गायींना मी नैवेद्य दाखवला. त्यानंतर मग मंदिराच्या शेजारीच हे पिंपळाचं झाड आहे. तर तेथे मला दिवे लावण्यासाठी जायचे होते. तर तेथे मी छान असे सर्व दिवे प्रज्वलित केले. तर बाकीचे पण दिवे मी ठेवले होते, कारण मला आज सोमवती अमावस्या आहे. तर महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा दिवे लावायचे होते. तर येथेही आम्ही दिवे लावले. त्यानंतर मग
महादेवाच्या मंदिरामध्ये दिवे लावण्यासाठी गेलो. तर सोमवारी आलेल्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. तर सोमवार हा महादेवाचा वार आहे, त्यामुळे मी महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा दीपदान केले. तर छान असे येथे सुद्धा आम्ही दिवे वगैरे लावले. त्यानंतरून बाहेर तर एवढा काळोख झाला होता, कारण प्रदोष काळामध्येच आपल्याला हे दिवे लावायचे असतात. तर त्यामुळे आम्ही संध्याकाळच्या वेळेस मंदिरामध्ये गेलो होतो. त्यानंतर मग मला जायचे होते नंदबाईंच्या घरी, कारण आज त्यांनी सुद्धा सुवासिनी बसवल्या होत्या. तर जेवणासाठी त्यांनी मला बोलवले होते. तर त्यामुळे मग मी जेवणासाठी त्यांच्या घरी गेले. त्यानंतर छान असं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मग आम्ही सर्वजण घरी आलो. तर कसं वाटलं मैत्रिणींनो आजचा ब्लॉग, नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.